खूपच चांगलं असतं. ती म्हणजे सगळंच व्हेज नॉन व्हेज सगळंच चांगलं बनवते ती. त्यामुळे आत्ता तिची तुझी तिची सगळ्यात म्हणजे इन डिमांड अशी जी डिश असते ती म्हणजे खिमा पॅटीस. ओ त्यामुळे आजूबाजूला शूटिंग जर असेल तर मला फोन करून सांगतात माझं उद्या शूटिंग आहे, हा तर आईला सांग ना जरा खिमा पॅटीस बनवायला. हो पण ते एक प्रोसेस आहे त्याची, खूप कष्टाचं काम आहे ते. त्याआधी ते ब्रेड क्रम्स सगळे असं करा, मग ते खिमा बनवा, मग ते बटाट्याचं हे करा, मग ते आउट स्टफिंगचं ते, आणि मग त्यानंतर किमा भरून मग ते ब्रेडमध्ये हे करून मग तळणे वगैरे असं सगळं ते प्रोसेस आहे एक. बापरे ते चांगलं मॅरिनेट झालं पाहिजे वगैरे असं सगळं ते आहे. खा कसं लागलं सांग मला. आउटस्टँडिंग आहे. त्या ओनर इथे बसले आहेत, मस्त आहे. आउटस्टँडिंग आहे. चटणी पण चांगली आहे. पण कोकणात बघ बेसिकली आपण कोकणातले असल्यामुळे आपण बोलतो की आपल्याला मासे आवडतात कारण समुद्र आपल्या जवळ आहे आणि समुद्राशी आपलं जास्त कनेक्शन आहे, त्यामुळे माशांशी आपसूक कनेक्शन आहे. पण आत्ता जर तू इंडस्ट्रीमध्ये जे सगळे कलाकार जे कोकणाच्या बाहेरचे जे ज्यांचा कोकणाशी काही संबंध नाही तेही कोकणच्या प्रेमात आहेत ना. हो, असे कोणते सगळे. कलाकार आहेत जे तुला माहिती आहेत पैकी जे सी फूडवर तुटून पडतात? महेश मांजरेकर सर आहेत. पण ते बेसिकली कोकणातलेच आहेत. हा ते पण आहे. म्हणजे नाही आहेत ते. सुबोध भावे, नंतर सिद्धार्थ जाधव पण काय आपलं कोकणातलंच म्हणायचं त्याला. असं प्रियदर्शन जाधव. आता आम्ही जातोय तेव्हा कळेलच तसं काय आहे ते. 2:22 हा ते तुमचा आता दौरा कुठे आहे? तिथे कोकणातच आहेत. हा मे महिन्यात सूर्याची पिल्लेचा दौरा आहे आपलं. एप्रिलमध्ये सूर्याची पिल्लेचा दौरा आहे गोवा कोकण. आणि लगेच मे महिन्यामध्ये 2:22 आहे परत कोकण गोवा. मला सांग लहानपणी तू आई बाप्पांसोबत आपण बाहेर जातो जेवणासाठी, आपले स्पेशल हॉटेल्स ठरलेले असतात, असे नॉनव्हेजसाठीचे अड्डे आहेत का तुमचे कोणते जे आठवत आहेत तुला की तिथे खास तुम्ही अमुक अमुक एक गोष्ट खायला जायचात? मी आधी तर लहानपणापासून इतका म्हणजे काय म्हणायचं त्याला, की मी तर अनेक वेळ फक्त जाऊन तिकडे इडली सांबार वगैरेच खायचो किंवा का? डोसा खायचो. काय मला ते काय कळायचं नाही. कळायचं नाही काय आहे ते वगैरे. मी कितीतरी वर्ष करत होतो. मी कितीतरी वर्ष कोल्हापूरला काही समारंभासाठी किंवा वेकेशनसाठी, म्हणजे आई तिकडची आहे मिरजेची, हां जायचो मी. चिकन मटन बरोबर ऑलवेज चपाती खाल्ली आहे मी, भात खाल्लाच नाही आहे कितीतरी वर्ष. त्यानंतर माझ्या मावशांनी वगैरे सांगितलं अरे खा भाताबरोबर, खा तुला कळेल भाताबरोबर. मग मी एकदा खाल्ला, त्यानंतर मग भात सुटला खातोच आहे, भात सुटला नाही. नाही. पण आई कोल्हापूरची असल्यामुळे ते कनेक्शन एक तांबडा पांढरा रस्सा हे जास्त जवळच असेल ना, किंवा ते पण जास्त बनत असेल त्या घरी साईडच्या. बनतं ना, मटन त्या स्टाईलचं बनतं ना. आणि फिश आणि चिकन नॉर्मली मटन बनतं ते त्याच, म्हणजे पांढरा रस्सा ती काय नेहमी असं काय बनवत नाही. हां पण जे मटणाचा जो रस्सा असतो तो तेच असतं ना. कारण आई काय असं मटण मसाला वेगळं, सुका मटण वेगळं आणि मग कांदा पांढरा रस्सा असं काय करत ती ग्रेव्हीमध्येच ग्रेव्हीमध्ये. हां. तुमचे असे जसं तू म्हणालास की डहाणूकरच्या जवळ गजाली वगैरे आणि गजालीत तुम्ही जायचात आणि खायचात, पण अजून असे काही अड्डे आहेत की जे तुला स्पेसिफिक सांगावेसे वाटतात, मुंबईतले म्हण, पुण्यातले म्हण? आत्ता हो आहे ना. आत्ता म्हणजे ते बंद झालं. कोणतं एक रे? संतोष नावाचं पार्ला आईसला नेहरू रोडवरती हॉटेल होतं. अच्छा कोविडच्या काळात बंद झालं ते. ओके. ते म्हणजे माझ्यासाठी कॉलेजमध्ये असताना, टाईट बजेटमध्ये असताना, ते म्हणजे माझ्यासाठी एक बून होतं, बून. तिकडे बटर चिकन मिळायचं हाफ, वा. आणि मी तिकडे 3 बटर रोट्या खायचो. ते हाफ बटर चिकन मला पुरायचं, 3 बटर रोट्या खायचो मी. बिल व्हायचं 55 रुपये. बाप रे, म्हणजे किती कमी बघ ना आपल्या त्या अरे कॉलेजच्या काळांमध्ये. हो. आणि आता तू एवढं खायला गेलास तर मग काय बघायला नको. 55 रुपयात एक बटर रोटी येईल फक्त. हो खरंच, आणि बटर त्याच्यापेक्षा चिकन पण जास्त. लांबून बघायचं फक्त. बरं. आणि कॉलेजच्या दरम्यान ना, हा आणि मला सुद्धा हे ह्या रेटमध्ये असं हे मिळते आणि टेस्टी, प्रतिम टेस्टी.
तर मला माहितच नाही की एवढं पण स्वस्त काही मिळू शकतं. मला सांग, दौरे आता तुम्ही करता, हम्म, खूप ठिकाणी तुम्ही फिरता, हम्म. त्यामुळे तिथे तू जसं मगाशी म्हणालास तसं की आमचे हॉटेल्स आधीच ठरलेले असतात, आम्हाला हो. इथेच राहायचंय, आम्हाला हेच खायचंय, असं काही स्पेसिफिक नावं घेऊन तू सांगू शकशील कुठे कुठे काय फेमस आहे आणि आम्ही तिथे जातो, आम्ही हे खातो? आता पुण्यात जर आमचा स्टे असेल तर मग दुपारी गुडलक, रात्री मानस सातारा, किंवा NIPR बॅरोमीटर पण पुण्यामध्ये आहे, ते चांगलं आहे. कारण बाकी एरियाज आम्ही एक्सप्लोर नाही करत, आम्ही त्या प्रभात रोड आणि डेक्कनच्या एरियामध्येच असतो. त्यामुळे तिथले आहे व्हेज थाळी श्रेयसची, किंवा आशा डायनिंग हॉल, दुर्वांकूर. पुण्यामध्ये नंतर पुण्यामध्ये हे झालंय टिळक मंदिरच्या बाजूला फिश करी राईस. तिथे तिथे मी एक वेगळंच मी खाल्लं तिकडे, प्रॉन्स अळूवडी. प्रॉन्स अळूवडी, हा काय अप्रतिम. प्रकार आहे म्हणजे? अळूवडी, त्याच्यामध्ये प्रॉन्स करून त्यांनी वा, कधी केले होतं. म्हणजे हेच ना, आपण आपल्याला विचार करू आपण हे कसं करत असतील. असे बाकी मग चिपळूणच्या इकडे अभिषेक हॉटेल आहे, हा, ते फेमस ते फेमस आहे. त्याच्यानंतर आता आमचा कोल्हापूर दौरा पण झाला होता, तिथे पलश नावाच्या हॉटेलमध्ये खाल्लं होतं मी. अच्छा ते पण चांगलं आहे, पण ते पंजाबी आणि चायनीज वगैरे होतं. अच्छा, ते म्हणजे मटण थाळीवालं नव्हतं. हा, म्हणजे जे आपण असं थोडंसं कोल्हापूरमध्ये राजपुरुष व्हेज थाळी खायची असेल तर हे आपल्या ऍक्टर मित्र आनंद काळे, त्याचंच आहे ना, आनंद काळे त्यांचं ओनर आहे अच्छा इकडे. हे बरेच आहे ॲक्च्युली. आता अहमदाबादला आमचा शो होता तेव्हा तिकडची व्हेज थाळी खाल्ली होती. काय नाव होतं, निमंत्रण का आमंत्रण असं नाव होतं ते. औष्टाणीमध्ये मला व्हेज थाळी पण खायला खूप आवडते. काठियावाडी, राजस्थानी, वेगळ्या पद्धतीचे थोडं. साऊथ इंडियन, आंध्रा, आता म्हणजे रिजनची थाळी, किंवा असं वेगवेगळं थाळी आयटम मला चांगला वाटतो. महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं की तुला काय दिसतं त्याच्यात? त्या पहिलं तर मोदक दिसतो, ओ पहिलं तर मोदक, त्याच्यानंतर ही भाजी, पातळ भाजी असते ना ती, वालाचं बिरड. नाही आवाळाचं ब्रेड पण आहे, हा, ते स्वरूप हॉटेलमध्ये अप्रतिम मिळतं. स्वरूप हॉटेलचं तर वरण, साधं वरण सुद्धा मला आवडतं, एकदम प्युअर आणि घट्ट असं, एकदम एकदम पिवळं आणि मस्त वाटतं ते. सो हे वरणाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे फोडणीवालं वरण, विदाऊट फोडणीवालं वरण, वाटपाचं वरण, वेगवेगळे प्रकार आहेत. तुला नॉर्मली वरणात जो व्हेजचा आपण विचार केला तर कुठल्या पद्धतीचं वरण आवडतं जास्त तुला, की स्पेसिफिक तू घरी पण आईला सांगतोस की हे असं बनव आजचं वरण, मी मला घरी येतो? आता रिसेंटली हे खूप आवडतं आहे वरण, त्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या असतात, ती जी आंबट वरण म्हणतं, हा, ते सध्या करंट फेवरेट आहे. पण मला नॉर्मल, मी वरण भात आणि बोंबील पण खातो घरी असताना, वा, तो एक वेगळा आनंद आहे ना, मस्त लागतं. वरण भात आणि बोंबील. मग गोव्याहून पिकल्स आणलेले आहेत, प्रॉन्सचे वगैरे काय काय, ओ, ते मिक्स करून खातो. बोंबीलचे पिकल्स आहेत, प्रॉन्स, धमाल. आता तुम्ही नाटकाचे दौरे करता त्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा समजा प्रयोग आहे, प्रयोगाच्या आणि प्रयोग कधी कधी उशिराचे पण असतात, कधी कधी तुम्हाला जेवून पण ते करायचे असतात, असं पण असेल. त्यावेळेला तुझं बेसिकली तू जेवणात काय खाणं पसंत करतोस? हलकं ठेवायचंय बाबा, आता 3 तास आपल्याला रंगभूमीवर उभं राहायचंय आणि काम करायचंय. हा मला नाही फॉलो होत. तुडुंब जेवून प्रयोग करू शकतोस हा, तू? तो मला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मी तुला सांगतो एक फनी किस्सा. परफेक्ट मर्डरचा माझा पहिला प्रयोग होता नागपूरला. आम्ही सगळे गेलो 1 वाजता सावजी मटण खायला. 4चा प्रयोग आहे माझा, दुपारी 1 वाजता. दुपारी? दुपारी 4चा प्रयोग आहे. आम्ही दुपारी 1 वाजता जेवायला गेलो तिकडे. आणि एक साधारण मी 5-6 दिवसाचा तालमीत तयार झालेला वगैरे, असं तो शो करायचा आहे असं सगळं आहे. ते जनरली टेन्शनमध्ये असेल ना कोणतरी, किंवा काय त्याला अँझायटी लेवल हाय असेल त्याची, किंवा, पण ते मटण मला एवढं आवडलं सावजी. आणि असं गरमागरम फुलके येत होते, म्हणजे संपायच्या आत आला. सो मी 15 फुलके खाल्ले असतील आणि मग बिर्याणी थोडीशी.
नंतर गेल्या झालो अरे पहिला प्रयोग होता सोबत रे. कोण होतं पण हे बघायला तुझे टीम पुष्कर मेंबर श्रोत्री, विजय किंकरे सर, सुबोध पंडे, नंतर श्वेता पेंडसे. कोणी जोक नाही मारला काय पुष्कर काय बोलला नाही आणि मीच बोलवतो अरे माझं काय चाललंय, अरे प्रयोग आहे ना 4चा आहे प्रयोग बोलो आता काय करू मी, आता भूक लागली आहे मला.